औदारिक मिश्र, वैक्रियक वैक्रियक मिश्र, आहारक आहारक मिश्र आणि कार्बन. हे काय आहेत? योग आहेत. नाही तर नुसती नावं वाचलं पण काय आहेत? योग. लक्षात आहेत ना? का सांगायला लागलं सगळं मला? काय दिसत नाही का? हां हां मोठं करू का? करतो. जात आहे ते बट ठीक आहे. दिसलं? कळलं? तर योगाचे सांगितले काय आहेत? हे 15 भेद सांगितले. हे तर सोपं आहे. 4 गती सांगायची गरज आहे का? नाही. 5 इंद्रिय सोपं आहे. 6 काय सांगितले होते? 5 स्थावर आणि 1 त्रस. त्रस कशाला म्हणायचं? च्या जीवांना काय म्हणतात? त्रस. आणि हे काय आहेत? 5 स्थावर. मी बेसिक विचारतो, अगदी लक्षण पण नाही, पण तुम्हाला फक्त बेसिक तरी असलं तरी बस झालं. हा ना. पुढं त्यानंतर योग. योग किती सांगितले? 15 योग आहेत ना. मग कुठले कुठले? सत्य, असत्य, उभय आणि अनुभय. हे 4 मनोयोग. हे 4च वचन योग. आणि 7 काय योग. लक्षात राहील का? आता इथं समोर आहे, परंतु आपल्याला समोर नसताना लक्षात ठेवायचं आहे. कारण ह्या सगळ्या चर्चा परत काय उपयोगाच्या आहे ना. ह्याच्याबद्दलचं अजून जे काही विस्तार आपण पुढे जाऊन बघणार की सत्य मनोयोगी किती जीव असतात, त्यांचं कुठं कुठं असतात, कुठं क्षेत्र असतं, काय असतं, ही जी काही पुढची चर्चा बघणार तेव्हा मग परत जर मी सांगत बसलो तर अवघड होईल का नाही? आहे का नाही? म्हणून हे जिथलं तिथं पक्क करायचं. सत्य मनोयोग म्हणजे समीचीन समजतंय का नाही? असत्य म्हणजे खोटं, उभय म्हणजे मिक्स आणि अनुभय म्हणजे दोन्ही पण नाही, नाहीच आहे ना, सांगता येत नाही. कळलं का नाही? उभय नाही, अनउभय शब्द समजताय ना? अनउभय. हां, तर अशा प्रकारे हे सांगितलं. 4 मनोयोग, 4 वचन योग झाले. आणि आता पुढे सांगितले काय? औदारिक वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कार्बन. बरोबर का नाही? हे काय सांगितले? काय योग. आता एक प्रश्न विचारू का? आहे ना, मी उत्तर तर नाही सांगणार. हे आपण बघतो ना, शरीर 5 शरीर, औदारिक, वैक्रियक, आहारक, तेजस आणि आहे ना. मग ह्या सगळ्यांचा तर योग तुम्ही घडवला, पण तेजस योग का नाही घेतला? तेजस शरीर असतं का नाही? मग तेजस योग का नाही घेतला? ज्यांना उत्तर येत असेल तर सांगा, नाही तर हुडकून काढा. उगा काय पण गोळी मारू नका. सांगितलंय, घटवलंय, पण म्हणलं ना असं होतंय आहे ना. काय झालं? तेजस योग का नाही? तेजस शरीर आहे का नाही? तेजस का योग का नाही? प्रश्न कळला? उत्तर आणणार का? हुडकून काढा. म्हणजे ते फक्त कार्य काय उष्णता किंवा कांती आणणं एवढंच कार्य, दुसरं काय म्हणजे बंधनासाठी ते काय उपयोगी नाही. ओके, त्याचं कार्य नाहीये. हां, म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. अजून थोडंसं हां बरोबर आहे. म्हणून म्हणलं थोडंसं जरा अजून पहा, प्रयत्न करा आणि व्हॉट्सअपवर उत्तर देऊन टाका. उद्याच्याला परत त्याचं नको आहे ना, म्हणजे जरा वाचतील व्हॉट्सअप. बघू कोण पहिल्यांदा कोण उत्तर देत आहे. आता काय करायचं? काय करत नाहीत अजिबात परदेशी. ठीक आहे ना, म्हणजे बरोबर सांगितलं, चुकीचं नाही आहे, पण अजून एक्सप्लेन करा. औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कार्बन. त्यातलं सांगितलं होतं तुम्हाला. हे मिश्र जे आहे, अरे बरं होत नाही. ठीक आहे, मला ह्याच्यावर लिहायचं. ठीक आहे, औदारिक मिश्र आहे का नाही हे, आणि वैक्रियक मिश्र आणि आहारक मिश्र. हे मिश्र जे आहे ते कधी असतं? बापरे, टाइम झाला. हां, मिश्र कधी असतं? मिश्र काय योग कधी असतो विचारलं तुम्हाला. फक्त सांगायचं चुकलं काय की आपलं काय परीक्षा थोडीच आहे. मी तुमची एक्झाम घेणार होतो, आठवत आहे का?
तुम्ही काय आता माझी एक्झाम सुरू केली आहे. हां, मिश्र काय योग कधी असतो? शरीर निघताना त्यावेळेस हा, ती सिच्युएशन तुम्ही सांगचाल, परंतु शब्द आहे का मिश्र काय योग कधी? समुद्रात नाही. बरोबर आहे, येतं थोडा प्रयत्न पण परत नंतर होत आहे. उद्या अभ्यास करा, वेळ आहे आता. हां, ते नाही म्हणजे ते आहे आहार मिश्राच्या इथं, ठीक आहे, ते नाही आहे, परंतु अजून थोडं मिश्र काय योग कधी. प्रश्न समजला का? दुसरा प्रश्न काय? मिश्र काय योग कधी असतो? सोपं आहे उत्तर, पण आता मी नाही सांगितलं की तर फक्त ऐकणारच होणार. जरा हुडकून काढा, आहे का ना, जरा प्रयत्न करा, ठीक आहे ना. अशा प्रकारे औदारिक काय योग कोणाला असतो? औदारिक काय योग कोणाला असतो? बरोबर आहे की मनुष्य आणि तीन. हे सांगितलं तुमच्याकडनं, पक्क केलेलं आहे तुमच्याकडनं, एकेकाकडनं हे करून घेतलेलं आहे, काय भाषण प्रवचन करून घेतलेलं आहे. पुढं वैक्रिय काय योग कोणाला असतो? देवनारकींना, आहे ना, आणि अपवादात्मक मनुष्यानावर पण असतो, ठीक आहे ना. त्यानंतर आहारक काय योग 6व्या 7व्या गुणस्थानावरती. हा, आहारक वृद्धाही मुलांना समजलं, सगळ्या 6व्या 7व्याला नाही. हा, तेच की, म्हणजे भावलिंगी जे आहेत आहारक वृद्धी धारक जे आहेत का नाही, ज्यांना ती वृद्धी प्राप्त आहे, त्यांनाच तो आहारक काय योग असतो. माहिती आहे ना आहारक काय योग काय होतो तो? आता इथं कन्फ्यूज करू नका, पुतळे अनेक निघतायत, कळालं का नाही. मस्तकातून जो श्वेत निघतोय का नाही, तो आहारक काय योग सांगितला आहे, समजलं का नाही. त्यानंतर डाव्या खांद्यातनं जो निघतो तो अतिक्रोध आल्यावर तो अशुभ तेजस सांगितला आहे. उजव्या खांद्यातनं जो निघतो तो शुभ तेजस सांगितला आहे. अशुभ तेजस जो निघालाय तो ते जाळतो प्लस मूळ शरीराला पण जाळतो. हां, बरोबर, चांगलं आहे, असं लक्षात ठेवा, आहे का नाही. लाल समजतं ना आपलं, म्हणजे थोडासा भडक. तर अशा प्रकारे ते आहारक झालं. आणि पुढं काय आहे? कार्मन काय योग. आता हे कार्मन काय योग काय आहे? हां, समजलं का नाही. तर अशा प्रकारे हे बघितलं. अजून आहे सगळी चर्चा, पण आता आपल्याकडे वेळेचा अभाव. तर एवढं, उद्याचे 2 प्रश्न समजले का? कुठले? हां, मिश्र काय योग आणि तेजस शरीर आहे, तर तेजस योग का नाही, ठीक आहे ना. एवढ्या 2 प्रश्नांचं उत्तर बरोबर झालं की आता असं